कधी कधी काय होतं ना, गोड खाण्याची फार इच्छा होते. त्याचबरोबर लहान मुलांना टिफिनमध्ये काय बरं पौष्टिक पदार्थ द्यायचा असा प्रश्न पडतो, किंवा सणासुदीला गोडाचा पदार्थ काय बनवायचा असा जर का प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असेल, तर हा ओल्या नारळाचा अगदी झटपट तयार होणारा रुचकर पदार्थ तुम्ही नक्कीच तयार करू शकता. घरातलंच मोजकं साहित्य वापरून हा पदार्थ आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार केलेला आहे. ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की हा बनवायला किती जास्त सोपा आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. तुम्हाला सुद्धा हा ओल्या नारळाचा रुचकर पदार्थ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर त्यासाठी बघा, इथे मी काय केलेलं आहे, घरातलं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला घालायचं 1 वाटी गव्हाचं पीठ. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. सारख्याच वाटीने मोजून आपल्याला घ्यायचा आहे पाव वाटी बारीक रवा. जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे तुम्ही घेतला तरीही चालेल. त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ. आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी पाणी. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी सगळं साहित्य आहे ना या एकाच आकाराच्या वाटीने मोजून घेतलेलं आहे, म्हणजे मग साहित्याचं प्रमाण बिघडत नाही. आता इथे मी पाण्याचा वापर केला आहे, याऐवजी तुम्ही अर्धी वाटी दूध घेतलं तरीसुद्धा चालेल. याला सुरुवातीला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी अगोदर अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. जर गरज लागली तर आपण पुढे जाऊन आणखीन पाणी यामध्ये घालायचं आहे. तर हे सगळं मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे बॅटर आहे ना घट्ट आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. एकाच वेळेला खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही. आपण घेतलेल्या एवढ्या साहित्यासाठी 1 वाटी पाण्याचा वापर करून इथे मी हे घट्टसर असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर हे बघा, हे असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण तयार करून घेतलं आहे. तयार बॅटर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे. रवा व्यवस्थित भिजावा याकरता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 मिनटं यावर झाकण ठेवून मी हे असंच भिजत ठेवलेलं होतं. तर मिश्रण बघा व्यवस्थित आता आहे ना सेट झालेलं आहे. रवासुद्धा चांगला भिजला आहे. आता यामध्ये घालूया 2 चिमूटभर मीठ, सोबतच 1 चमचा पांढरे तीळ. ओल्या नारळाचा वापर करून हा पदार्थ बनवते, त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ताज्या ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. ओल्या नारळाचा कीस यामध्ये घालायचा. त्याचबरोबर हा पदार्थ छान जाळीदार मऊ लुसलुशीत व्हावा याकरता मी यामध्ये 1 छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. तर आता घातलेलं सगळं साहित्य या मिश्रणामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर घेतलेलं सगळं साहित्य चांगलं मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे. आता या स्टेजला जर का हे बॅटर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर आणखीन 2-3 चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. तर हे बघा, हे असं आहे ना फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बॅटर तयार झाल्यानंतर लगेचच आपण हा पदार्थ बनवायला घेऊ. त्यासाठी कढईमध्ये बघा मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि पळीच्या मदतीने गरम तेलामध्ये हे बॅटर आपल्याला असं सोडायचं आहे. तर सुरुवातीला एका वेळेला मी हे एकच करून घेणार आहे. तेलामध्ये बॅटर घातल्याबरोबर लगेचच आपल्याला याला झाऱ्या लावायचा नाही, नाहीतर हे गरम तेलामध्ये तुटू शकतं. तर सुरुवातीला झाऱ्याने वरच्या बाजूला असं हे हलक्या हाताने तेल उडवत राहायचं आहे, म्हणजे मग दोन्ही बाजूने हे अगदी व्यवस्थित तळलं जातं. झाऱ्याला हे थोडंसं खालच्या बाजूने कडक जाणू लागलं की मग वरची बाजूसुद्धा तळण्याकरता अशी पलटी करून घ्यायची. दोन्ही बाजूने याला छान असं हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त खरपूस होईस तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. फक्त हे तळताना आहे ना गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे. मध्यम गॅसवरतीच आपण हे तळून घेणार आहोत. जर का आपण गॅस मोठा केला तर यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे मोठ्या गॅसवरती जर का याला तळलं तर याचा रंग वरून खूप जास्त डार्क होतो, हे करपतं आणि आतून मात्र तसंच ते कच्चं राहतं. त्यामुळे मध्यम गॅसवरती याला दोन्ही बाजूनी बघा असं छान खरपूस तांबूस रंगावरती तळून घ्यायचं. तर हे बघा, हे तळून झालं की आता आणखीन एक मी अशाच पद्धतीने ना तुम्हाला करून दाखवते. आता या पदार्थाला आहे ना तुम्ही ओल्या नारळाचे गुलगुले असं सुद्धा म्हणू शकता. हे जर का तुम्हाला पळीने असं सोडून तेलामध्ये तळून घ्यायला जमत नसेल तर काय करायचं, बॅटर थोडंसं घट्टसर ठेवायचं आणि आपण भजी जशी तेलामध्ये सोडतो अगदी भज्यांप्रमाणे हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये सोडून ओल्या नारळाचे गुलगुले आपल्याला तयार करून घ्यायचे. तर अशा रीतीने खाण्यासाठी तयार झाले ओल्या नारळाचे अतिशय खमंग रुचकर कुरकुरीत असे गुलगुले. लहान मुलांच्या टिफिनसाठी झटपट तुम्हाला काहीतरी बनवून द्यायचं असेल तर हे ओल्या नारळाचे पौष्टिक असे गुलगुले तुम्ही नक्कीच तयार करून देऊ शकता. मुलं अगदी याला आवडीने खातील.
तर असे हे आतून मऊ लुसलुशीत जाळीदार आणि वरून छान कुरकुरीत खरपूस असे ओल्या नारळाचे गुलगुले तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.